दिल्ली शहरातील एका पबमध्ये रात्री 12:30च्या सुमारास करण त्याच्या मित्रांसोबत एका टेबलवर वाईन पीत गप्पा मारत बसला होता. करण हा शहरातील प्रसिद्ध बिझनेसमॅनचा बिघडलेला मुलगा होता. मल्होत्रा ग्रुप्स अँड कंपनीचा एकमेव वारसदार. दिसायला जितका देखणा होता तितकाच त्याला स्वतःचा आणि आपल्या लाईफस्टाईलचा खूप घमंड होता. मल्होत्रा ग्रुपचे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध होते. करणला बाईक रेसची खूप आवड होती, पण आज तो त्याच्या मित्रासोबत बाईक रेस हरला होता. त्या बदल्यात आता नियमानुसार त्याला त्याचा मित्र जे सांगेल ते करावे लागणार होते. त्यामुळे ते सगळे रात्री उशिरापर्यंत त्या पबमध्ये बसले होते. करणचा मित्र नीरज करणला म्हणाला, करण, आर यू रेडी? करण हसत हसत हातातील ग्लास टेबलवर ठेवतो आणि त्याला म्हणतो, ही पण काही विचारायची गोष्ट आहे का? हे ऐकून नीरज आणि त्याचे इतर मित्र करणकडे पाहतात. त्यांना माहीत होते की नीरज आज करणला असे काहीतरी करायला लावेल ज्यामुळे त्याचा घमंड भंग पावेल. इतकी वर्ष नीरज आणि करणमध्ये करण नेहमीच रेस जिंकत आला होता, पण आज नीरज जिंकला होता आणि आज या खेळाच्या माध्यमातून तो त्याच्याकडून आपल्या सर्व अपमानाचा बदला घेणार होता. सर्वांच्या चेहऱ्यावर वारा वाहत असताना करणच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते. नीरज करणला म्हणाला, करण, काळजीपूर्वक विचार कर. मी सांगेन ते तुला करावं लागेल. यावर करण स्टाईलमध्ये म्हणतो, तू फक्त सांग मला काय करावे लागेल. हे ऐकून नीरज पबच्या आजूबाजूला पाहतो. तेव्हा त्याची नजर हॉटेलच्या एका लेडीज वेटरवर पडते, जी खाली झालेल्या टेबलवरच्या बाटल्या आणि ग्लास उचलत होती. नीरजच्या मनात एक शैतानी कल्पना येते. तो मनात म्हणतो, आता करणची मस्त मजा येणार आहे. मग नीरज करणकडे वळतो आणि तिथून काही अंतरावर काउंटरजवळ उभे असलेल्या त्या लेडीज वेटरकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, करण, तुला जाऊन त्या मुलीला किस करावा लागेल. हे ऐकून करण आश्चर्यचकित होतो आणि त्या मुलीकडे पाहू लागतो. ती वेटर मुलगी खाली झालेल्या टेबलवरचे ग्लास आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या उचलत होती आणि काउंटरवर कस्टमरचे बिल जमा करत होती. तिचे वय अंदाजे 22 ते 23 वर्षे असेल. ती दिसायला अतिशय सुंदर होती. करण क्षणभर तिच्याकडे बघतच राहतो. मग नीरज त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजून म्हणाला, काय झालं करण, घाबरलास का? यावर करण आपल्या मऊ केसांवरून हात फिरवत म्हणतो, करण कोणालाच घाबरत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. थांबा, मी फक्त 2 मिनिटात आलो. असे म्हणत तो आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहतो आणि आपला कोट व्यवस्थित करत त्या मुलीजवळ जातो. त्याचे इतर मित्र आता त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तर समोर घरच्यांच्या मजबुरीने इथे काम करणारी मुलगी निशा शर्मा, हिला आज इथे आपल्यासोबत काय होणार आहे याची पुसटसुद्धा कल्पना नव्हती. ती आपल्या कामात व्यस्त होती. तिला तिचे काम उरकून लवकर घरी जायचे होते. ती वारंवार भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत तिचं काम करत होती. त्याच वेळेस करण तिच्याजवळ जाऊन अगदी आरामात उभा राहिला, ज्यावर निशा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते आणि करणला म्हणते, सर, तुम्हाला काही हेल्प हवे आहे का? यावर करण काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत राहतो. त्यानंतर अचानक तो हात पुढे करून तिच्या कमरेवरती हात ठेवतो आणि तिला आपल्या मिठीत घेत गालावर किस करतो. यावर निशा आपल्या दोन्ही हातांनी करणला तिच्यापासून दूर ढकलते. हे पाहून त्याच्या मित्रांना धक्का बसतो आणि ते विचार करतात की करण जिंकण्यासाठी हेही करू शकतो. यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. निशा करणकडे आश्चर्याने आणि रागाने पाहत होती, तर करण त्याच्या बोटांनी त्याचे ओठ चोळत होता आणि निशाकडे हसतमुखाने पाहतो. त्यानंतर निशा पुढे सरकते आणि त्याला जोरात कानाखाली मारते आणि रागात त्याच्यावर ओरडते, तुझी हिंमत कशी झाली? यावर करण तिच्या गालावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, तू खूप भाग्यवान आहेस की मी तुझे चुंबन घेतले. तुला स्पर्श केल्याबद्दल तू माझे आभार मानले पाहिजे. खरं तर माझ्या एका नजरेसाठी मुली तरसतात. मग तो खिशातून नोटांचा बंडल काढतो आणि तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, हे घे तुझी किंमत. सर्वांचे लक्ष आता निशा आणि करणवर होते. आपला तमाशा झालेला पाहून निशा रागाने करणच्या दुसऱ्या गालावर आणखीन एक जोरात चापट ठेवून देते आणि त्याने दिलेले पैसे त्याच्या तोंडावर फेकत म्हणते, तू पण भाग्यवान आहेस, नाहीतर निशा शर्मा असे कुठल्या पण ऐऱ्या-गैऱ्याला स्पर्शही करू देत नाही. तुझ्या श्रीमंतीबद्दल तुझे अभिनंदन आणि हो,
स्वाभिमान आणि इज्जत ही नेहमी गरिबांच्या दावणीला बांधलेली सापडते. तुला त्याची किंमत काय कळणार? असे बोलून ती निघून जाऊ लागली. पण रागात असलेल्या करणने तिचा हात धरला. तेव्हा ती जागेवर थांबली आणि रागात करणकडे पाहू लागली. करण सुद्धा रागाने तिच्याकडे पाहतो आणि तिला जवळ ओढून तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, मी कोण आहे हे तुला माहीत असताना देखील तू माझ्यावर थप्पड मारण्याची हिंमत कशी केलीस? निशा तिचा हात झटकते आणि म्हणते, हो मला माहीत आहे, तू एक श्रीमंत बापाची बिघडलेली अवलद आहेस. तुला तुझ्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे. याशिवाय तुझे कोणतेही अस्तित्व नाही. आता माझ्यापासून लवकर दूर हो, नाही तर माझ्याशिवाय दुसरे कोणी वाईट असणार नाही. सरक, आता मला जाऊ दे. घरी जायला मला उशीर होत आहे. मी तुझ्यासारखी बापदादाच्या इस्टेटीवर जगत नाही. मग ती त्याला ढकलून त्याच्यापासून दूर जाते. तर करण आता तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचा तमाशा बनतो. तिथे उपस्थित असलेले कस्टमर, त्याचे मित्र आणि हॉटेलचा संपूर्ण स्टाफ त्याच्या अपमानावर हसत आणि आपापसात बोलत होते. त्याच वेळी करण रागाने डोळे लाल करतो आणि निशाकडे पाहतो, जी स्टाफ रूमच्या दिशेने जात होती. करण आपल्या दोन्ही हातांच्या मुठी दाबतो आणि मनात म्हणतो, या थप्पडची किंमत तुला चुकवावी लागेल, ती पण व्याजासहित. निशा शर्मा, कदाचित तुला माहीत नसेल तू कोणाशी दुश्मनी केली आहे. त्यानंतर करण शांतपणे तिथून निघून जातो आणि घरी आल्यावर थेट त्याच्या बेडरूममध्ये जातो, जिथे तो आपला सर्व राग बेडरूममधील इतर वस्तू तोडण्यावर काढतो. निशाचा चेहरा सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत होता आणि त्याच्या कानात त्याच्या मित्रांचा आणि हॉटेलच्या स्टाफचा हसण्याचा आवाज घुमत होता. रागाने तो वेडा होईल असे वाटत होते. मग अचानक तो कोपऱ्यात असलेली हॉकी स्टिक उचलतो आणि समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशावर मारतो, ज्यात त्याला निशाचा चेहरा दिसत होता. त्यामुळे काच फुटते. काचेचे तुकडे बघून करण मनात म्हणाला, निशा, या आरशाप्रमाणेच मी तुझी वाट लावणार आहे आणि तू या काचेच्या तुकड्यांसारखी विखुरलेली राहशील. तर तिकडे घरी आल्यानंतर निशा झोपू शकली नाही. तिला पुन्हा पुन्हा करणचे ते बळजबरीने किस करणे आठवत होते. तिला त्याचा खूप राग येत होता आणि ती मनात विचार करत होती की त्याची हिंमत कशी झाली आणि तो स्वतःला काय समजतो. श्रीमंत असला म्हणून गरीब लोकांच्या मुलींसोबत काहीही करणार का? मी त्याला घाबरणार नाही. मी त्या मुलींपैकी नाही ज्या त्याच्या पैशांच्या मागे धावतात. मी निशा शर्मा आहे आणि मला माझ्या इज्जतीची काळजी आहे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे निशा कामावरून परतत असताना हॉटेलच्या बाहेर तिच्या कॅबची वाट पाहत होती. घड्याळात रात्रीचे 11:30 वाजले होते. आज तिला लवकर घरी पोहोचायचे होते. उद्या तिच्या वडिलांचा वाढदिवस होता, त्यामुळे तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. तिने त्यांच्यासाठी केक आणि गिफ्ट देखील खरेदी केले होते. केक आणि गिफ्टची बॅग हातात धरून ती बुक केलेल्या कॅबची वाट बघत होती. तर दुसरीकडे बदला घेण्यासाठी हताश झालेला करण गेल्या 2 तासांपासून निशाबाहेर येण्याची वाट पाहत तिच्यापासून काही अंतरावर कारमध्ये बसून तिला पाहत होता. काही वेळाने निशा कॅबची वाट बघत बघत हॉटेलच्या मेन गेटच्या बाहेर येऊन मेन रोडवर थांबली. तिला एकटीला पाहून करण त्याची गाडी स्टार्ट केली आणि त्याने थेट निशासमोर आपली कार थांबवली. अचानक समोर येऊन उभे थांबलेल्या कारकडे निशा आश्चर्याने पाहू लागली. तिला काही समजण्याआधी करणने तिच्या बाजूने दरवाजा उघडला आणि तिला हाताने आत ओढले. त्यामुळे ती खूप घाबरली. तुझी हिंमत कशी झाली? सोड मला. केक आणि गिफ्टच्या दोन्ही बॅगा तिच्या हातातून खाली पडल्या. करणने निशाला आत खेचताच कारचे डोर लॉक केले आणि गाडी भरधाव वेगाने रस्त्यावर धावू लागली. निशाने करणला धक्का दिला आणि म्हणाली, मला जाऊ दे, नाही तर मी तुला सोडणार नाही. करण कारचा स्पीड वाढवत तिला म्हणाला, मी सुद्धा आज तुला सोडणार नाही. हे ऐकून निशाच्या अंगावर काटे उभे राहिले. करणच्या तोंडातून दारूचा वास येत होता. तो नशेतच गाडी चालवत होता. घाबरलेल्या निशाने गाडीच्या काचेवर हात मारायला सुरुवात केली आणि मदतीसाठी ओरडू लागली, प्लीज हेल्प मी, प्लीज कुणीतरी मला वाचवा. पण तिचा आवाज कोणाला ऐकू जाण्याआधीच करणने खिशातून रुमाल काढून तिच्या तोंडावर दाबला. त्यानंतर निशाने डोळे मिटले. ती बेशुद्ध झाली आणि तिचे डोके करणच्या खांद्यावर पडले. करण त्याच्या विजयावर हसत तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत मनात म्हणाला, आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. तू माझ्यासोबत दुश्मनी करायला नको होती. आता तुझं संपूर्ण आयुष्य अडचणीत येणार आहे. काही वेळाने करण त्याची गाडी आपल्याच एका जुन्या बंगल्याजवळ थांबवली.
तो बंगला शहरापासून काही अंतरावर होता, जिथे बऱ्याच दिवसांपासून कोणीच राहत नव्हते. त्याने इकडे तिकडे पाहिले, दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते. मग तो आपल्या साईडचा दरवाजा उघडून खाली उतरला आणि खिशात ठेवली चावी काढून त्याने बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने गाडीजवळ येऊन निशाला उचलून घेतलं आणि तिला घेऊन तो आतमध्ये गेला. आत गेल्यावर तो तिला वरच्या मजल्यावर असणाऱ्या बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडवर तिला झोपवल्यावर आतून त्याने दार बंद केले. त्याच वेळेत दरवाजाच्या आवाजाने निशा शुद्धीवर आली आणि इकडे तिकडे पाहत म्हणाली, तू मला कुठे घेऊन आला आहे? असे म्हणत ती आपले डोके पकडते. तिचे डोके अजूनही गरगर करत होते. तेवढ्यात करण तिच्या जवळ येतो. निशा त्याला पाहून घाबरते आणि त्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगते. त्यानंतर ती बेडवरून उतरून दरवाजा दिशेने पळण्याचा प्रयत्न करते. पण करण त्याच्या दोन्ही हातांनी तिला घट्ट पकडतो आणि तिला आपल्याजवळ ओढत म्हणतो, आता तू माझ्या मर्जीशिवाय कुठेच जाऊ शकत नाही. प्लीज मला सोड, मला माफ कर. मी तुला थप्पड मारून चूक केली. प्लीज माझ्यासोबत असं काही करू नकोस, नाही तर मी बरबाद होईन. यावर करण तिला म्हणाला, माझा अपमान करण्याआधी तू या सगळ्याचा विचार करायला हवा होतास. सगळ्यांसमोर तू माझा अपमान केला, त्याचा हिशोब तुला आता चुकता करावा लागेल. करण मध्यधुंद अवस्थेत बोलत होता. निशा बेडवर मागे सरकते आणि करण तिच्या जवळ सरकतो. निशाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तिचा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता. हृदय जोरात धडधडू लागले होते आणि ती मनात विचार करत होती की आता तो माझ्यासोबत नाही, नाही, मी असे होऊ देणार नाही. शेवटी करण तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. तो जबरदस्तीने तिच्या ओठांवर चुंबन घेऊ लागतो. तिच्या मानेवर चावू लागतो. निशा धडपडत राहते, पण करण तिला सोडत नाही. जणू काही त्याच्या डोक्यात बदलेचे भूत शिरले होते. काही वेळाने करण तिच्यावर स्वतःचे पूर्ण वर्चस्व गाजवतो. त्यानंतर निशा बेशुद्ध पडते आणि करणही नशेमुळे बेशुद्ध होऊन तिच्या शेजारी पडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निशा शुद्धीवर येते तेव्हा ती पाहते की तिचे सर्व कपडे तिच्या शरीरापासून दूर पडले होते आणि करण तिच्या शेजारी नशेत झोपला होता. हे सर्व पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती करणकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहते आणि मग बेडवरून खाली उतरते. मग ती तिचे कपडे उचलते आणि परिधान करते. त्यानंतर ती शांतपणे तिथून निघून जाते. कसेबसे निशा आपल्या घरापर्यंत पोहोचते. दारावरची बेल वाजवतात. तिचे वडील दार उघडतात. निशाला पाहून त्यांचा चेहरा अचानक फिका पडतो. ते रागात तिला म्हणतात, आता काय घ्यायला आलीस? आमची इतकी बदनामी करून तुझे मन भरले नाही का, जे ती तू परत आलीस? तिच्या वडिलांचा मोठा आवाज ऐकून तिची सावत्र आई आणि सावत्र बहीण दोघीही बाहेर आल्या. निशाला समजत नव्हते की तिने त्यांना काय सांगावे. ती रडत रडत म्हणते, बाबा, यात माझी काही चूक नाही. कोणीतरी मला किडनॅप केले. आणि ती पुढे काही बोलणार तितकेच तिचे वडील तिला अडवत म्हणाले, खोटं बोलू नकोस. कामाच्या नावाखाली तू जे काही करत आहेस ते सगळं मला माहीत आहे. आता तुला या घरात मी राहू देणार नाही. इथून निघून जा. हे ऐकून निशा तिच्या सावत्र आईकडे बघते, पण तिची सावत्र आई तोंड फिरवते आणि निशाच्या सावत्र बहिणीला घेऊन आत जाते. त्यानंतर तिचे वडील दार बंद करतात. बाबा, प्लीज दार उघडा. मी कुठे जाऊ? यात माझी काही चूक नाही. प्लीज दार उघडा बाबा. त्यानंतर निशा तिथे बराच वेळ बाहेर रडत थांबते, पण तिच्या घरातले कोणी तिच्यासाठी दार उघडत नाही. शेजारच्या स्त्रिया तिच्याकडे बघून आपापसात चर्चा करत होत्या. मग ती उदास अवस्थेत रस्त्याने चालू लागते. रस्त्याने चालत असताना ती मनातल्या मनात त्या रात्रीसाठी आणि करणला शिव्याशाप देत होती. एका थप्पडच्या शिक्षेची परतफेड त्याने तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून केली होती. आता मी काय करू आणि कुठे जाऊ? हा सगळा विचार करत असताना अचानक एक कार तिला मागून धडक देते आणि ती रोडच्या कडेला पडते. काही वेळातच तिथे लोकांचा जमाव जमतो आणि ते रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेल्या निशाला घेरतात. तर दुसरीकडे जेव्हा करण शुद्धीवर आला तेव्हा निशा बेडवर नसल्याची पाहून आधी त्याला धक्का बसला. मग नंतर तो मनातल्या मनात खुश होतो की ती गेली हे बरे झाले, नाहीतरी मीच तिला इथून हाकलून देणार होतो. त्याला स्वतःबद्दल काहीच पश्चाताप नव्हता. आता माझा बदला मी पूर्ण केला आहे. करण मल्होत्रा काय चीज आहे हे तिला चांगलेच कळले असेल. बाय द वे, ती पुन्हा आता माझ्यासमोर येणार नाही. त्यानंतर काही दिवसांनी करण नीरजला भेटतो आणि तो त्याला निशासोबत केलेल्या कृत्याबद्दल सांगतो आणि म्हणतो,
आता ती कधीच माझ्यासमोर येणार नाही. मी माझा बदला पूर्ण केला आहे. मग नीरज म्हणतो, पण यार तू हे बरोबर केले नाहीस. एका थप्पडच्या बदल्यात तू तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेस. यावर करण म्हणतो, नाही मित्रा, तिने तिच्या हाताने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. थप्पड मारून या भांडणाला तिने सुरुवात केली होती, मी नाही. मग नीरज म्हणतो, नाही यार, खरं तर ही सर्व माझी चूक आहे. मी तुझ्याकडून माझा बदला घेण्यासाठी तुला ते करायला लावले. नानीनंतर हे सर्व घडले. आता मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. यावर करण म्हणतो, तुला का वाईट वाटतंय? असो, अशा मुलींसोबत असेच व्हायला हवं. नाही करण, ती तशी मुलगी नाहीये. ती बिचारी मुलगी इथे पबमध्ये पार्ट टाइम जॉब करत होती, जेणेकरून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. मला तिथल्या कर्मचाऱ्यांकडून कळलं की त्या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी तिला घरातून हाकलून दिले आहे. त्यानंतर माहीत नाही ती कुठे गेली. नीरजकडून हे ऐकून करणला आता स्वतः अपराधी असल्यासारखे वाटू लागले. तो नीरजला म्हणाला, ती कुठे गेली? करण, ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. पण आता मला पश्चाताप होत आहे की माझ्यामुळे त्या निष्पाप मुलीला सर्व काही सहन करावे लागले. असं भावनिक होऊन नीरज तिथून निघून जातो. करणला आता निशाचा चेहरा आठवू लागला. आता त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता. तो निशाला शहरभर शोधतो आणि त्याच्या वडिलांच्या माणसांनाही तिला शोधण्यासाठी कामाला लावतो. पण त्यांना ती कुठेच सापडत नाही. आता रात्रंदिवस तो पश्चातापाच्या आगीत जळू लागला होता. आता त्याचे मन इतर कशातही लागत नव्हते. त्याने बाईक रेसिंगही सोडून दिली होती. तो रात्रंदिवस दारूच्या नशेत राहू लागला होता. त्यामुळे त्याला कंटाळून त्याच्या कुटुंबियांनी काही दिवसांसाठी त्याला अमेरिकेला त्याच्या बहिणीकडे पाठवले, जेणेकरून त्यात काही सुधारणा होईल. तिथे त्याचे भाऊजीसुद्धा मोठे बिझनेसमॅन होते. कदाचित हेच त्याच्यासाठी चांगले होते. 5 वर्षानंतर गोवा सिटी एअरपोर्ट. हो, हॅलो, होय, मी आत्ताच गोवा एअरपोर्टवर पोहोचलो आहे. हो पप्पा, मी घरी पोचल्यावर तुम्हाला कॉल करेन. करण मल्होत्रा 5 वर्षांनी भारतात परतला होता. तो आता एक खूप मोठा बिझनेसमॅन झाला होता आणि तो पूर्णपणे बदलला होता. आता तो पूर्वीचा करण राहिला नव्हता, ज्याला त्याच्या हाय प्रोफाईल जीवनशैलीचा अभिमान होता. आता तो पूर्णपणे शांत आणि संयमी झाला होता. त्या रात्रीनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. पण आजही तो निशाला थोडासुद्धा विसरू शकला नव्हता. कदाचित त्यामुळेच त्याने आजपर्यंत लग्न केले नव्हते. गोव्यात त्याने स्वतःचे एक 3 स्टार रिसॉर्ट उघडले होते. या व्यतिरिक्त त्याच्या वडिलांचे गोव्यात 2 5 स्टार लक्झरी हॉटेल होते, ज्याच्या संदर्भात त्याला इथे यावे लागले होते. त्याचा हेतू आता तिथे स्थायिक होण्याचा होता. म्हणूनच त्याने गोव्यातच स्वतःचे एक घरही घेतले होते. तो नुकताच ट्रॉली घेऊन एअरपोर्ट बाहेर पडत असताना एक फुटबॉल येऊन त्याच्या ट्रॉलीला धडकला आणि त्याला धक्का बसला की हा फुटबॉल एअरपोर्टवर काय करत आहे. तो फुटबॉल उचलण्याचा विचार करत असताना समोर काही अंतरावर कमरेवर हात ठेवून उभा असलेला 4 वर्षांचा मुलगा म्हणाला, थांबा काका, हा फुटबॉल माझा आहे. तो मुलगा फुटबॉल उचलतो आणि जाऊ लागतो. करण त्याला विचारतो, बेटा, तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत आणि तू एकटा इथे काय करत आहे? तो मुलगा करणकडे बघतो आणि बोट दाखवत म्हणतो, माझी मम्मा तिथे उभी आहे. जेव्हा करण तिकडे बघतो तेव्हा तिथे त्याला कोणीच दिसत नाही. पण जेव्हा करण मागे वळून बघतो तेव्हा तो मुलगा त्याच्याकडे बघत एका लेडीजसोबत पुढे निघून जातो. करण विचार करतो की त्या लहान मुलाने त्याला मूर्ख बनवले आणि तो त्याच्या आईबरोबर निघून गेला. त्या लेडीची पाठ करणच्या दिशेने होती, त्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता. त्यानंतर करण त्याच्या गोव्यातल्या नवीन घराच्या दिशेने निघाला. तिथून त्याचे रिसॉर्ट जवळच होते. घरी आल्यावर फ्रेश होऊन तो आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून वाऱ्याचा आनंद घेत होता. त्यानंतर तो रात्रीचे जेवण करून लवकर झोपी गेला. उद्या त्याला रिसॉर्टची पाहणी करायला जायचे होते. सकाळी उठल्यावर तो गॅलरीत बसून कवळ्या उन्हाचा आनंद घेऊ लागला. तेवढ्यात त्याच्या घरातील केअरटेकरने येऊन सांगितले की, सर, कॉफी रेडी आहे. हो हो, ठीक आहे, घेऊन या आणि माझी रिसॉर्टवर जाण्याची तयारी करा. काही वेळाने करण तयार होऊन त्याच्या रिसॉर्टवर जातो. समुद्राच्या कडेला असणारे हे अतिशय भव्य दिव्य रिसॉर्ट होते. रिसॉर्टची पाहणी करत असताना रिसॉर्टचे मॅनेजर करणजवळ येतात आणि म्हणतात, सर, रिसेप्शनिस्टसाठी 5 मुलींपैकी एका मुलीची निवड करण्यात आली आहे, तर तिचा फायनल इंटरव्ह्यू बाकी आहे. हो, तुम्ही तिला माझ्या ऑफिसमध्ये बसायला सांगा, मी लगेच येतो.
काही वेळाने इतर कर्मचाऱ्यांची भेट घेऊन करण मॅनेजर सर त्याच्या केबिनमध्ये आल्यावर त्याने पाहिले की समोर खिडकीजवळ उभी राहून एक तरुणी खिडकीतून दिसणाऱ्या समुद्राचा आनंद घेत होती, जिने गुलाबी रंगाची कुर्ती आणि व्हाईट कलरची सर्वल घातली होती. तितक्यात करण तिच्याजवळ आला आणि म्हणाला, हॅलो, तुमचे नाव काय आहे? करणचा चेहरा पाहून ती थक्क होऊन त्याच्याकडेच बघत राहते. करण तिच्याकडे बघतच राहतो. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून निशा शर्मा होती. 5 वर्षानंतरही ती तशीच होती. ती अजिबात बदलली नव्हती. ती अजूनही सुंदर आणि निरगसपणे भरलेली होती. पण तिच्या डोळ्यात करणसाठी असलेला द्वेष आजही तसाच होता. निशा त्याला पाहून रागाने म्हणते, तू? त्याला काय बोलावे ते समजत नव्हते. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. जिला तो इतकी वर्ष शोधत होता, आज ती स्वतः येऊन त्याच्या समोर उभी होती. तो फक्त तिच्याकडे बघत राहतो. माफ करा मिस्टर करण मल्होत्रा, मी इथे काम करू शकत नाही. अचानक निशेचा आवाज ऐकून त्याला धक्का बसतो. करण त्याच्या मॅनेजरला बाहेर जाण्याचा इशारा करतो. त्यांच्या मागे निशा देखील बाहेर जाऊ लागते. पण करण तिचा हात पकडतो आणि तिला पुन्हा आपल्या केबिनमध्ये खेचतो. त्यावर तिला धक्का बसतो आणि ती रागाने तिचा हात त्याच्या पकडीतून सोडवत म्हणते, तू पुन्हा मला उद्ध्वस्त करायला आला आहेस का? बघ, आता तू माझ्याशी असं काही केलंस तर मी तुला मारून टाकेल. यावर करण काहीच बोलत नाही. फक्त हसत हसत तिच्याकडे बघत राहतो आणि अचानक तिला ओढून मिठी मारतो आणि म्हणतो, मग मार मला. मलाही हे मान्य आहे. तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा मेलेले बरे. क्षणभर तिला कळत नाही की हे काय चाललंय. पण पुढच्या क्षणी ती त्याला तिच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते, हे काय करत होतास? मी तुला माझ्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. करण तिच्याजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो, जर मी तुझ्यापासून दूर नाही थांबलो तर मग कुठेतरी जाऊन जीव दे, जसं तू मला जीव देण्यासाठी मजबूर केले होते. तेवढे बोलून ती तिथून जाऊ लागते. करण तिच्या मागे मागे बाहेर येतो आणि तिला आवाज देतो, निशा, माझ्या एकदा तरी ऐकून घे. पण निशा कुठे त्याचं ऐकणार होती. ती रागात तिथून निघून जाते. करण आपल्या मॅनेजरला आवाज देतो आणि तिचे सर्व डिटेल्स आपल्या केबिनमध्ये घेऊन यायला सांगतो. त्यानंतर तो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि कोणाला तरी फोन करतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो मनात विचार करतो की आता तू मला भेटले आहेस. मी तुला इतके सहजासहजी जाऊ देणार नाही. हो, तुला थोडा राग आहे, पण काही झालं तरी मी तुला पटवून देईन. निशा रागात जेव्हा घरी पोचते तेव्हा तिची मैत्रीण पायल तिला भेटते, जिने तिला त्या कठीण काळात साथ दिली होती. जेव्हा सगळे तिला सोडून गेले होते तेव्हा पायलने तिची मदत केली होती. पायलने दार उघडताच ती पायलला मिठी मारून रडू लागते. तिला असं रडताना पाहून पायल घाबरली आणि तिला विचारले, काय झालं निशा? तू जॉब इंटरव्ह्यूला गेली होतीस ना? पायल, गुड्डू झोपी गेला का? हो निशा, मी आत्ताच त्याला झोपवले आहे. तू आधी इथे बस आणि काय झालंय ते सांग. पायल तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवते. मग तिला पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते, आता मला सांग, तू का रडत होतीस? पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवत निशा म्हणाली, तो परत आला आहे. पुन्हा त्याने मला शोधले आहे. पायलला समजत नाही की ती काय बोलत आहे आणि कोणाबद्दल बोलत आहे. निशा, मला समजत नाही तू काय बोलत आहेस ते. नक्की प्रकरण काय आहे ते मला स्पष्ट समजेल का? पायल, तो करण परत आला आहे. मी ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेले होते ते रिसॉर्ट त्याचेच आहे. तो त्या रिसॉर्टचा मालक आहे. असे म्हणत निशा तिला तिच्या आणि करणमध्ये झालेल्या वादाबद्दल सांगू लागली. पायलने तिला शांत राहायला सांगितले. ठीक आहे, काळजी करू नकोस, मी इथे आहे. त्याला या जागेबद्दल कधीच कळणार नाही. तू आता आराम कर, आपण यावर उद्या बोलू. असे बोलून पायल तिथून निघून गेली. ती जातात निशा दार बंद करून तिच्या खोलीत आली, जिथे तिचा 4 वर्षांचा मुलगा गुड्डू झोपला होता. खरं तर गुड्डू हा तिला करणपासूनच झाला होता. करणने त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी तिच्यासोबत जे काही केले त्यानंतर ती पूर्ण वेडी झाली होती. तिच्या कुटुंबियांनीही तिला स्वीकारले नाही. त्यावेळी तिचा एक रोड अपघात झाला होता. कदाचित तिचे नशीब चांगले असावे. ती त्या रस्ता अपघातात किरकोळ जखमी झाली होती. त्यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने तिला सरकारी रुग्णालयात ॲडमिट केले. मग तिने आपली मैत्रीण पायलला फोन करून बोलवून घेतले आणि तिने पायलला सर्व काही सांगितले. त्यावेळी पायलने तिला खूप साथ दिली आणि निशाला तिच्या घरी घेऊन गेली.
पायल निशाला करण विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्याविषयी देखील बोलले होते, पण निशाने पोलीस तक्रार देण्यास नकार दिला की ती आधीच बदनाम झाली आहे आणि आता तिला आणखीन बदनाम व्हायचे नाही. असो, मल्होत्रा हे मोठे लोक आहेत आणि मी त्यांचे काही बिघडू शकत नाही असा तिचा समज होता. त्यानंतर 1 महिन्यांनी तिला कळले की ती प्रेग्नेंट आहे. आता मुलाची जबाबदारी ती कशी घेणार हेच तिला समजत नव्हते. तेव्हा पायलने तिला समजावले. त्यानंतर पायल तिला गोव्यात घेऊन आली. गोव्यात पायलला एका 5 स्टार लक्झरी हॉटेलमध्ये वेटरची नवीन नोकरी मिळाली होती. नोकरी करत तिने संपूर्ण 9 महिने निशाची खूप काळजी घेतली. गुड्डूच्या जन्मानंतर काही दिवसांनी गुड्डू लहान असल्यामुळे निशाने गोव्यातील लहान हॉटेलमध्ये पार्ट टाईम वेटरचे काम करायला सुरुवात केली. सर्व काही व्यवस्थित चालले होते. निशालाही तिचं स्वतंत्र घर मिळालं होतं आणि ते 5 वर्ष कसे निघून गेले ते तिला कळलेच नाही. या 5 वर्षात ती गुड्डूच्या प्रेमात करणच्या सर्व जखमा विसरली होती, ज्या आज पुन्हा एकदा त्याला पाहून ताज्या झाल्या होत्या. आता ती गुड्डूजवळ बसून हा सर्व विचार करत होती. घड्याळात रात्रीचे 10 वाजले होते. तिने गाढ झोपलेल्या गुड्डूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती कपडे चेंज करायला गेली. त्यानंतर कपडे बदलून ती परत येऊन हॉलमध्ये बसली. करणचा विचार तिच्या मनात वारंवार येत होता. इच्छा नसतानाही ती त्याचाच विचार करत होती. तो असे का बोलत होता याचा तिला प्रश्न पडला होता. तो खरोखर बदलला आहे का, किंवा माझ्याबरोबर पुन्हा एक खेळ खेळला तर जात नाही ना. दारावरच्या बेलचा आवाज ऐकून ती पुन्हा ध्यानावर आली. तिने घड्याळाकडे पाहिलं आणि विचार करू लागली, यावेळी कोण आले असेल. कदाचित मिसेस दीक्षित तर आल्या नसेल ना. मिसेस दीक्षित तिच्या शेजारी होत्या. कधी कधी त्या गुड्डूला आणि निशाला भेटायला तिच्या घरी येत राहतात. विचार करत ती दरवाजाकडे वळली आणि दार उघडतात समोर उभे असलेल्या व्यक्तीला पाहून तिला धक्काच बसला. तू इथे काय करत आहेस. निशाने त्याच्याकडे अतिशय रागाने पाहिले आणि त्याला विचारले, तुला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला. तो व्यक्ती करण होता. तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, तू मला सोडून आली, त्यामुळेच मी तुला इथे भेटायला आलो. निशा दार बंद करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तू इथून निघून जा, मला कोणाला भेटायचं नाही. करण हाताने दार थांबवतो आणि म्हणतो, तुला मला भेटावं लागेल आणि तेही पुढच्या 7 जन्मांसाठी. असं म्हणत तो जबरदस्तीने घरात शिरतो. यावर निशा रागाने त्याला म्हणाली, तू इथून निघून जा, नाहीतर मी मोठमोठ्याने ओरडून शेजारच्यांना गोळा करेन. यावर करण तिच्याकडे पाहतो. तिने गडद निळ्या रंगाची नायटी घातली होती, जी तिला खूप शोभून दिसत होती. निशा त्याच्याकडे बघत म्हणते, तू असं का बघत आहेस. आता तू तसलं काही विचारही करू नकोस. मी तुला इथून जायला सांगितलं आहे. हो हो, काळजी करू नको, मी जाईन. आणि मला कळतंय की मी माझ्या एका चुकीमुळे किती मौल्यवान वस्तू गमावली आहे. ती चूक नव्हती, तो गुन्हा होता जो तू केला आहे आणि शिक्षा मला भोगावी लागली आहे. हो निशा, मला माहीत आहे माझ्या चुकीमुळे तुला किती त्रास भोगावा लागला आहे. आता मला तुझे सर्व दुःख दूर करायचे आहे. त्याला पुढे जाऊन तिला मिठी मारायची होती, पण निशाने त्याला तिथेच थांबवले आणि म्हणाली, मला तुझी गरज नाही, इथून निघून जा, नाही तर मी मोठमोठ्याने ओरडेल. असं म्हणत ती मोठमोठ्याने ओरडू लागते, प्लीज हेल्प मी. तेव्हा करण त्याचा हात तिच्या ओठांवर ठेवतो. त्यानंतर करण तिच्या चेहऱ्यावरून विखुरलेले केस साईडला करतो. तो आणखीन काही करण्यापूर्वी निशा स्वतःला त्याच्यापासून वेगळे करते आणि तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून घेते आणि विचार करू लागते, मी त्याला माझ्याजवळ काय येऊ दिले, ज्याच्यामुळे मी संपूर्ण उद्ध्वस्त झाले, ज्याने माझ्यापासून माझं सगळं हिसकावून घेतलं आणि मी त्यालाच माझ्याजवळ. नाही नाही, असे कधीच होऊ शकत नाही. त्याला इथून जावे लागेल. जर त्याला गुड्डूबद्दल कळले तर. मग ती गुड्डूकडे बघते, जो या सगळ्या गोष्टींबद्दल न कळत झोपलेला होता. त्याच्यासाठीच तर ती तिचे आयुष्य जगत होती. नाही तर करणने तर तिचे आयुष्य तिच्यापासून कधीच हिरावून घेतले होते. निशा तिच्या खोलीत आल्यावर ती फक्त त्याचाच विचार करत होती. जो यावेळी बाहेर हॉलमध्ये कुणास ठाऊक काय करत होता. तिने किती वेळा त्याला तिच्यापासून दूर जाण्यास सांगितले होते, पण इतक्या वर्षांनी तो तिच्याकडे काय मिळवण्यासाठी आला आहे हे तिला कळत नव्हते. शेवटी कंटाळून निशाने खोलीत भिंतीवर टांगलेल्या
घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 2 वाजणार होते. तिने आपले मोकळे केस एकत्र करत क्लचर लावला आणि मग अश्रूंनी भिजलेले डोळे चोळत ती बेडवरून खाली उतरली आणि तिने गुड्डूकडे पाहिले तर गुड्डू गाढ झोपलेला होता. त्यानंतर ती दाराजवळ गेली आणि तिने हळूच दार उघडले. मग बाहेर गेल्यावर तिने पुन्हा हळूच दार बंद केले जेणेकरून तो उठू नये. गुड्डूने करणला बघावे किंवा करणला त्याच्याबद्दल कळावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. ती हॉलमध्ये आल्यावर करणला सोफ्यावर गाफीलपणे झोपलेला पाहून ती चिडली आणि मनात स्वतःशीच बडबड करू लागली, माझ्या घरात येऊन माझी झोप उडून स्वतः मात्र आरामात झोपला आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात याच्यासारखा निर्लज्ज माणूस कधीच पाहिला नाही. ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. त्याला लाथ मारून सोफ्यावरून खाली ढकलून द्यावं असं तिला वाटत होतं. पण आता यावेळी तिला कोणताही गोंधळ नको होता. म्हणूनच ती गप्प राहिली. तिने खोलीतून एक चादर आणली आणि ती करणच्या अंगावर टाकून परत जाऊ लागली. जेव्हा करणने तिचा हात पकडला तेव्हा तिला समजले की तो फक्त झोपण्याचे नाटक करत होता. करण, तू जागा आहेस? मी किती मूर्ख आहे. मी तुझ्यासारख्या माणसाला ओळखायला खूप मोठी चूक केली असे म्हणत निशा तिचा हात करणच्या हातातून सोडू लागली. पण करणने तिला जवळ ओढले ज्यामुळे ती थेट त्याच्या अंगावर पडली. तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात तर करणचा श्वास तिच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे केस उडत होते. निशा त्याला म्हणाली, तू परत का आलास? मी तुला इथून निघून जायला सांगितलं होतं. मला तुझी काही गरज नाही. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. मग करण म्हणतो, मी परत जाण्यासाठी आलो नाही. यावर निशा त्याच्याकडे रागाने आणि तिरस्काराने पाहत म्हणते, मग तू का आला आहेस? तुला पुन्हा माझ्याशी तेच करायचे आहे का? तू माझ्या आयुष्यात पुन्हा का आला आहेस? करणला तिचे असे बोलणे सहन होत नाही. तो उठून उभा राहतो. निशा त्याच्याकडे बघत होती. करण त्याचा हात पुढे करतो आणि तिला उठायला सांगतो. पण निशा त्याचा हात न धरता स्वतः उठून बसते. हे बघून करणने पुढे केलेला हात खाली केला आणि तिच्या शेजारी बसला. निशा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याच्याकडे बघून तिच्या सगळ्या जखमा तिला आठवू लागतात. ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मग करण म्हणतो, मला माहीत आहे की मी तुझ्याशी खूप वाईट केले आहे. ज्याची शिक्षा मला जरी मरण दिले तरी ते कमी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव. त्या घटनेनंतर मी तुझा खूप शोध घेतला. यासाठी नाही की मी पुन्हा तुझ्यासोबत तेच करेल. खरं तर मला माझी चूक सुधारायची होती म्हणून. पण तू मला कुठेच भेटली नाही. आता मी पूर्णपणे बदललो आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला माहीत आहे का, मी आजपर्यंत ना लग्न केले ना कधी लग्नाचा विचार. माझ्या घरातले मला लग्नासाठी जबरदस्ती करत होते. त्यामुळे मी दिल्लीत नाही तर गोव्याला शिफ्ट झालो. तुझ्याकडून मला फक्त एक संधी हवी आहे. ती संधी तू मला देणार नाहीस का? यावर निशा अचानक रागात ओरडली, नाही देणार. आणखीन तुला काही सांगायचं आहे का? ते ऐकून करण शांत झाला. काही वेळ ते शांत पसरते. मग निशा करणला म्हणाली, तुला वाटतंय का मी माझं आयुष्य तुझ्यासारख्या माणसासोबत घालवायला तयार होईल, ज्याने एका थप्पडच्या बदल्यासाठी एका गरीब मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, तिला दारोदारी अडखळायला भाग पाडले. मग त्याला मी माफ कसे करू शकते? त्यावेळी मी तुझ्यासमोर खूप विनवणी केली तेव्हा तू माझ्यावर दया केली का? मग तू माझ्याकडून माफीची अपेक्षा कशी करू शकतोस? पण निशा करणचे बोलणे मध्येच थांबवत म्हणते, पण वगैरे काही नाही. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. बरं ठीक आहे, मी पण बघतो तू मला माफ कसं करत नाहीस. करणसुद्धा ठाम निश्चय करून आला होता की तो तिला काही झालं तरी पटवून देईल. तो पुन्हा सोफ्यावर झोपला. निशा उठून उभी राहते. मग करण तिच्याकडे हसत पाहून म्हणाला, काय झाले? बस ना, हे तुझेच तर घर आहे. निशा रागात त्याला म्हणाली, काही गरज नाही. माझे घर आहे. मी स्वतः ठरवेल बसायचे की उठायचे. त्यानंतर ती रागात पाय आपटत तिच्या खोलीत जाते आणि आतून दरवाजा बंद करून घेते. ही एक विचित्र जबरदस्ती आहे. मागेच पडला आहे. जर गुड्डूने सकाळी त्याला पाहून विचारले तर मी त्याला काय सांगू? ती मनात विचार करत राहते. तर हॉलमध्ये सोफ्यावर आरामात पडून असलेला करण मनात म्हणतो, माझं नाव करण मल्होत्रा आहे. मी पण बघतो की
तू माझ्यासोबत कशी येत नाहीस? दुसऱ्या दिवशी सकाळी निशाला जाग आली तेव्हा तिने पाहिले की तिचा 4 वर्षांचा मुलगा गुड्डू बेडवर नव्हता. ती चटकन उठून उभी राहिली तेव्हा तिची नजर दारावर पडली, जे अर्ध्या अवस्थेत उघडे होते. बाहेरून गुड्डू आणि करणच्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तिला आश्चर्य वाटलं. तिने घड्याळात पाहिले तर सकाळचे 9 वाजले होते. संपूर्ण रात्र ती जागी राहिल्यामुळे तिला सकाळी पहाटे झोप लागली, त्यामुळे तिला उशिरा जाग आली. ती हळूच हॉलमध्ये आली, जिथे तिला गुड्डू करणच्या मांडीवर बसलेला आणि त्याच्याशी बोलताना दिसला. तिने गुड्डूला आवाज दिला. निशाचा आवाज ऐकून करणने तिच्याकडे पाहिलं आणि हसला, पण निशाने नजर फिरवली. करणने गुड्डूला त्याच्या मांडीवरून खाली उतरवलं. मग तो निशाकडे धावला आणि त्याच्या बोबड्या भाषेत म्हणाला, मम्मा, तू मला पप्पा आल्याचं का सांगितलं नाहीस? मी पप्पांसोबत खूप मस्ती केली. गुड्डूकडून हे ऐकून निशाने करणकडे रागाने पाहिलं, पण ती त्याला काहीच बोलू शकली नाही. तोपर्यंत तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बळजबरीने जवळ घेत म्हणाला, गुड्डू, खरं तर तुझ्या मम्मीला तुला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच तिने तुला काही सांगितलं नाही. मग निशा गुड्डूला म्हणाली, बेटा चल, दात घास आणि आंघोळ करून घे. त्यानंतर मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करते. मग तुला स्कूललाही जावे लागेल. नाही मम्मी, मी आज स्कूलला जाणार नाही. आज मला पप्पांसोबत राहायचे आहे आणि त्यांच्यासोबत खूप मस्ती करायची आहे. हे ऐकून निशाला राग आला आणि ती करणचा राग गुड्डूवर काढते. गुड्डू बेटा, तू हट्ट का करत आहेस? तुला स्कूलला जावे लागेल. त्यानंतर गुड्डू रडू लागला. हे पाहून करण त्याला उचलून घेतो आणि म्हणतो, बेटा, चांगली मुलं हट्ट करत नाही. आता तू स्कूलला जा. जेव्हा तू दुपारी येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर खूप मस्ती करेल आणि आपण बाहेर फिरायला सुद्धा जाऊ. हे ऐकून गुड्डू खुश होतो आणि म्हणतो, नक्की? प्रॉमिस? हो बेटा, प्रॉमिस, असे म्हणत करण गुड्डूला खाली उतरवतो. त्यानंतर गुड्डू पळत त्याच्या रूममध्ये जातो. तो निघून जातात करण निशाकडे पाहिलं, जी हात बांधून उभी होती. ती कुठल्या विचारात हरवली होती ते त्याला कळलं नाही. निशा, तू त्याच्याशी असं बोलायला नको होतंस. करण, हे सगळं तुझ्यामुळं झालंय. तू त्याला असं का सांगितलंस की तू त्याचे पप्पा आहेस? यावर करण म्हणतो, मी त्याचा बाप आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. तुलाही हे माहीत आहे. उलट मी तुला विचारायला हवं होतं की तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी लपवलीस? पण करण, मी तुला का सांगू? शेवटी तू माझा कोण आहेस? हे बघ, तू माझ्याशी जे काही केलेस ते मी विसरले आहे. प्लीज आता काही करू नकोस. मला शांततेत जगू दे. हे ऐकतात करणने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला आपल्या जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्या शांततेची काय, जे तू माझ्यापासून हिसकावून घेतले आहेस? तो हसत हसत तिच्या ओठांकडे पाहतो आणि तिच्याकडे झुकणार. तितक्यात निशा त्याला दूर ढकलून म्हणते, तू तुझी बकवास बंद कर आणि इथून निघून जा, नाहीतर मी. करण तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, नाही तर काय? निशा त्याला वैतागून किचनमध्ये निघून जाते आणि ती जाताना करण तिच्याकडे बघत हसत राहतो. काही वेळाने निशा गुड्डूला स्कूलसाठी तयार करते आणि त्याला घेऊन घराबाहेर पडते. करणही तिच्यासोबत घराबाहेर पडतो आणि तिला त्याच्या कारमध्ये बसायला सांगतो, पण निशा तिथून टॅक्सीने निघून जाते. गुड्डूला शाळेत सोडल्यानंतर निशा थेट पायलकडे जाते. ती तिला रात्रीपासून ते सकाळपर्यंत सर्व काही घडलेले सांगते. हे सर्व ऐकून पायललाही धक्का बसतो आणि ती निशाला विचारते, त्याला खरंच तुझ्याशी लग्न करायचं आहे का? पायल, तू वेडी आहेस का? तो मला मूर्ख बनवत आहे. मी त्याला चांगले ओळखते. त्याला फक्त लोकांना यूज कसे करायचे माहीत आहे. मग पायल म्हणते, पण असे होऊ शकते की त्याच्यात खरोखर बदल झाला असू शकतो. पायल, जर त्याला माझी इतकी काळजी असती तर मग तो इतक्या वर्षांनी का आला असता? मला त्याचा चेहरासुद्धा बघायची इच्छा नाही. पण निशा, जर त्याच्यासोबत लग्न केलेस तर गुड्डूचे आयुष्य स्थिर होईल आणि त्याला त्याच्या वडिलांचे प्रेमही मिळेल. पायल, मी गुड्डूची आई आणि वडीलही मीच आहे. त्या करणने मला फक्त दुःखच दिले आहे. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. मी विचार केला आहे, आज संध्याकाळी गुड्डूला घेऊन मी इथून दूर निघून जाईल. प्रकरण वाढण्याआधी मला सर्व काही संपवायचे आहे. बाकीचं मी नंतर बघेल, पण आधी मला त्याच्यापासून दूर जावे लागेल. पायल तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते,
पण ती तिचं काहीच ऐकायला तयार होत नाही. दुपारी जेव्हा निशा गुड्डूला घ्यायला स्कूलमध्ये गेली तेव्हा गुड्डू तिथे नव्हता. तिथे तिला सांगण्यात येतं की गुड्डू त्याच्या वडिलांसोबत गेला आहे. निशा तिथल्या टीचर्स आणि स्टाफवर खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही मला न विचारता त्याला असं का सोडलं. तिला खूप राग येतो आणि ती ठरवते की आज ती करणला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ती करणच्या रिसर्चच्या मॅनेजरकडून त्याच्या घराचा पत्ता घेते आणि थेट त्याच्या घरी जाते, जिथे करण आधी तिची वाट पाहत बसला होता. निशा दारावरची बेल वाजवतात. करण दार उघडतो. त्याला समोर पाहून निशाने त्याची कॉलर पकडली आणि म्हणाली, माझ्या मुलाला इथे घेऊन यायची तुझी हिंमत कशी झालीस. यावर करण म्हणतो, निशा तो माझा पण मुलगा आहे. त्यानंतर करण तिच्या हातातून त्याची कॉलर सोडवतो आणि आत येतो. निशासुद्धा त्याच्या मागे मागे आत येते. गुड्डू वरच्या मजल्यावर खोलीत व्हिडिओ गेम खेळत होता. करण त्याला वरच्या मजल्यावर केअरटेकरसोबत ठेवले होते आणि त्या केअरटेकरला गुड्डूची काळजी घेण्यास सांगितले होते. निशा आत येणार हे त्याला माहीत होते आणि तिला खूप राग येईल. मग हे सर्व पाहून गुड्डू घाबरू नये म्हणून त्याने हे सर्व केले होते. निशा करणला गुड्डूबद्दल विचारते, माझा गुड्डू कुठे आहे. मी त्याला न्यायला आले आहे. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागते. जशी ती वरच्या मजल्याच्या पायऱ्या चढू लागते तेव्हा करण तिचा हात पकडून तिला थांबवतो. करण माझा हात सोड. निशा मी तुझा हात सोडण्यासाठी पकडला नाही. फक्त एकदा माझं ऐकून तरी घे. यावर निशा हात झटकते आणि म्हणते, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. करण तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, तुला माझं ऐकावेच लागेल आणि मग तो तिला आपल्या मिठीत घेतो. निशा करणला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मी तुला सांगितलं आहे मला तुझ्याशी बोलायची नाही. तू हे सर्व का करतोस. प्लीज मला जाऊ दे. पण करण तिला सोडत नाही. जोपर्यंत ती खचून जात नाही तोपर्यंत तो तिला घट्ट धरून ठेवतो. शेवटी ती शांत होते. तेव्हा करण तिला सोडतो आणि म्हणतो, आय एम सॉरी. मला हे सर्व करावे लागले याचे मला वाईट वाटते. पण तुझा राग शांत करण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. निशा शांतपणे उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, जे करण पुढे येऊन त्याच्या हाताने पुसतो. निशा त्याच्याकडे डोळे मिचकावत पाहत होती. मग करण तिला म्हणतो, भूतकाळात जे काही घडले ते मी बदलू शकत नाही. पण आता भविष्य आपल्या हातात आहे. तर मग मला ते तुझ्यासोबत जगायचे आहे. निशा तू मला हवी आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला का समजत नाही की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि यानंतरही तू मला माफ करणार नसेल तर नक्कीच करू नको. पण स्वतःला सुद्धा दुखवू नको. मी वचन देतो की मी इथून कायमचा निघून जाईन. असं म्हणत तो त्याच्या खोलीत जातो. निशा तिथे सोफ्यावर बसते. त्यानंतर अचानक मागून पायल तिच्या खांद्यावर हात ठेवते, जी अगोदरपासून तिथे उपस्थित होती. ती निशाला म्हणते, त्याला माफ कर. तो खरंच बदलला आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणून त्याने आजपर्यंत लग्न केले नाही. प्लीज समजून घे निशा. अशी संधी पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. पायलला तिथे अचानक बघून निशासुद्धा स्तब्ध झाली. पायल तू इथे काय करत आहे. निशा खरं तर करण माझ्या बॉसचा मुलगा आहे. मी त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करते. 1 वर्षांपूर्वी करणच्या रिसॉर्टचे काम चालू होते. त्यावेळी तो इथे गोव्यात आला होता आणि मी ज्या हॉटेलमध्ये काम करते त्या हॉटेलमध्ये त्याने स्टे केला होता. त्याच वेळेस मला कळलं की करण आमच्या बॉसचा मुलगा आहे. कामानिमित्त मला अनेकदा करणची भेट घ्यावी लागायची. हळूहळू आमच्यात खूप चांगली ओळख झाली. करण सर खूप फ्री माणूस आहे. ते दिल्लीतील असल्यामुळे मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितले. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्यांनी मला हे देखील सांगितलं की तो व्यक्ती मीच होतो. त्यांना त्याच वेळेस तुला भेटायचे होते. पण त्याच वेळेस त्यांना दिल्लीवरून त्यांच्या वडिलांचा कॉल आला. तेव्हा तिकडून त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या आईचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्जंट दिल्लीला जावे लागले. जाताना त्यांच्या बाबतीत तुला काहीच न सांगण्याचे त्यांनी मला वचन दिले. त्यामुळे मी करणबद्दल तुला काही सांगू शकले नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या व्यक्तीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे गोव्यातील घर देखील त्यांनी तुझ्यामुळेच घेतले आहे. आणि आज देखील सकाळी मी करण सरांना भेटले होते आणि त्यांनीच मला इथे बोलावले. आणि मी देखील करणसोबत गुड्डूला घ्यायला त्याच्या स्कूलमध्ये गेले होते
आता भूतकाळ विसरून जावा मल्होत्रा मॅडम आणि इथून पुढचा विचार करा. निशा पायलकडे बघते आणि तिला मिठी मारून रडू लागते. काही वेळाने ती अचानक उभी राहते आणि करणच्या खोलीकडे जाते. ती करणच्या खोलीत गेल्यावर ती पाहते की करण कपाट उघडून त्याचे सर्व सामान सुटकेसमध्ये भरत होता. निशा दारात उभी राहून दार ठोठावते. न वळता करण तिला म्हणतो, आत ये. निशा शांतपणे आत जाते आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहते. करण शांतपणे त्याची बॅग भरत होता. निशा त्याला विचारते, करण तू कुठे चालला आहेस? मला माहीत नाही निशा, मी कुठे चाललो आहे. कदाचित मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर. इतक्यात निशा त्याचे बोलणे मध्येच थांबवते आणि त्याचा हात पकडत म्हणते, पण आपल्या गुड्डूचं काय? त्याला सुद्धा सोडून जाणार का? तू निघून गेलास तर आम्ही तुझ्याशिवाय कसे जगणार? करण आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतो आणि निशा लगेच त्याला मिठी मारते. करणनेही तिला आपल्या मिठीत घेतले. निशा त्याला माफ करते आणि तिचे अश्रू करणच्या खांद्यावर पडतात. करण तिला स्वतःपासून वेगळे करतो आणि मग तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, आता मी या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. मी तुला वचन देतो की मी तुला नेहमी आनंदी ठेवीन. निशा, तू माझ्याशी लग्न करशील का? निशा त्याच्याकडे बघते आणि मान हलवते. करण तिला जवळ घेतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात आणि मग करण त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो. पायल दारात उभी राहून हे सर्व पाहत होती. हे कळताच दोघे एकमेकांपासून वेगळे होतात आणि तिघांच्या चेहऱ्यावर हसू येते. अशा गोड भावनेने कथा संपते. मित्रांनो, कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.